नमस्कार मित्रांनो, रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या 22 तारखेला ओपन होणाऱ्या एन्व्होरो इन्फ्राच्या IPO संदर्भात सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, एन्व्होरो इन्फ्रा ही वॉटर डेव्हलपमेंट प्लांट डेव्हलप करणारी कंपनी असून ही IPOच्या माध्यमातून 650 करोड रुपये रेज करणार आहे. तर जर बघितलं ह्या IPOसाठी प्राइस बँड जे आहे ते 140 ते 148 रुपये आता सेट किंवा फिक्स करण्यात आलेली आहे. तर एका लॉटमध्ये आपल्याला 101 शेअर यामध्ये येणार आहेत. तर कंपनीच्या संदर्भात सविस्तर माहिती आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत. एन्व्होरो इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड वॉज एस्टॅब्लिश्ड इन 2009. 2009 मध्ये एस्टॅब्लिश झालेली कंपनी असून स्पेशलाइज इन द डेव्हलपमेंट ऑफ वॉटर अँड वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट्स. वॉटर आणि वेस्ट वॉटर ट्रीटमेंटचे प्लांट कंपनी डेव्हलप करते, डिझाईन करते. त्याचबरोबर ज्या मोठ्या इंडस्ट्रियल कंपनी आहेत, गव्हर्नमेंट सेक्टर आहे, त्यांना ही कंपनी प्लांट सेटअप करून देत असते. The company construct the build water, sewage and common effluent treatment plant for both government and industrial sector, addressing critical water related needs. म्हणजे जे वॉटर रिलेटेड जे क्रिटिकल प्रोजेक्ट असतात ते हँडल करण्याचा सुद्धा कंपनीला एक्सपिरियन्स आहे. ओव्हर द पास्ट 7 इयर याला म्हणजे लास्टच्या 7 वर्षामध्ये कंपनी हॅज सक्सेसफुली डेव्हलप्ड 26 वॉटर ट्रीटमेंट प्लांट. 7 वर्षामध्ये 26 वॉटर डेव्हलपमेंटचे प्लांट ह्या कंपनीने केलेले असून यामध्ये जर आपण बघितलं अक्रॉस द इंडिया ही कंपनी काम करते. यामध्ये जर आपण बघितले 20 प्रोजेक्ट विथ द कॅपॅसिटी ऑफ 10 MLD और हायर. 20 जे प्रोजेक्ट जे होते ते एकदम हायर कॅपॅसिटी सुद्धा कंपनीने हँडल केलेली आहेत. तर या संदर्भात सविस्तर माहिती आणखी पुढील प्रमाणे आपल्याला मिळत आहे. एन्व्होरो इन्फ्रा इंजिनिअरिंग IPOची जर डिटेल माहिती आपण जर पाहिली तर IPO जो आहे तो 22 नोव्हेंबरला ओपन होणार आहे. 26 नोव्हेंबरला इथं आपल्याला क्लोज होणार असून फेस व्हॅल्यू ही 10 ठेवण्यात आली आहे. लिस्टिंग जी आहे ती NSE आणि BSE दोन्ही एक्सचेंजवर याची लिस्टिंग होणार आहे. रिटेल कोटा जर बघितला तर 35% राखीव ठेवण्यात आला आहे. QIB साठी 50%, NNI साठी 15%. त्याचबरोबर कंपनीच्या एम्प्लॉईसाठी सुद्धा 13 पर इक्विटी शेअरचा इथं डिस्काउंट ठेवण्यात आलेला आहे. आता लॉट जे आहे ॲप्लिकेशन त्या संदर्भात माहिती अशी आहे की एक लॉट जर आपण अप्लाय करत असाल तर आपल्याला इथं 101 शेअर येणार असून त्यामध्ये 14,948 रुपयाची आपल्याला इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे. रिटेल कॅटेगरीमध्ये जास्तीत जास्त आपण 13 लॉट अप्लाय करू शकता. म्हणजेच 1,94,324 रुपयाची आपल्याला इथं इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे. आता HNI कॅटेगरीमध्ये जर आपण ॲप्लिकेशन करणार असाल तर 14 लॉट अप्लाय करावे लागतील. 1,414 शेअर येतील त्यामध्ये आणि 2,09,000 रुपयाची आपल्याला इथं इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे. याची आपण नोंद घ्यायची आहे. तर एन्व्होरो इन्फ्राच्या जर इम्पॉर्टंट डेट्स जर बघितल्या तर आपण IPO जे आहे ते ह्या डेट्स आपल्याला पुढील प्रमाणे आपल्याला दिसून येत आहे. 22 नोव्हेंबरला ओपन होणार आहे, 26 नोव्हेंबरला क्लोज होणार आहे IPO. बेसिक अलॉटमेंट 27ला होणार आहे. अलॉटमेंट नाही भेटली तर रिफंड आपल्याला 28 तारखेला, त्याचबरोबर डीमॅट शेअर क्रेडिट सुद्धा 28 तारखेलाच होणार आहेत. आणि IPOची लिस्टिंग जी आहे ती NSE आणि BSE वर 29 नोव्हेंबर 2024ला होणार आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे एन्व्होरो इन्फ्राचा IPOची जी GMP असते, ग्रे मार्केट प्रीमियम प्राईस जी असते ती फ्लक्च्युएट होताना आपल्याला बऱ्यापैकी दिसून येत आहे. आज मी व्हिडिओ बनवत असताना 20/11/2024ला जर IPO प्राईस जर बघितली ती आपल्याला 22 रुपये GMP प्राईस आपल्याला दिसून येत आहे. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की 148 प्लस 22 म्हणजे 170 रुपीजला म्हणजे 15% प्रीमियमवर हे लिस्टिंग होणे संभावित आपल्याला आहे असं आज दिसून येत आहे. परंतु आपल्याला माहीत असेल की NTPC मध्ये किंवा अनेक IPOमध्ये असं झालं आहे की GMP प्राईस जे आहे IPO जसं जवळ येईल तसे कमी किंवा जास्त होताना दिसून येत आहे. त्यामुळे GMP न पाहता आपण कंपनीचा DRHP ओपन करून तो वाचावा किंवा कंपनीच्या संदर्भात कंपनी काम कशी करते, कंपनीचा आतापर्यंत फायनान्शियल रेकॉर्ड काय आहे ते पाहूनच IPOला ॲप्लिकेशन केलं किंवा आपला फायनान्शियल ॲडवायझरचा आपण जर सल्ला घेतला तर आपल्याला याचा IPOमध्ये लॉंग टर्मसाठी वेल्थ क्रिएशनसाठी फायदा होणार आहे याची आपण नोंद घ्यायची आहे. तर GMP सध्या जी 22 रुपये दाखवत आहे ती रोजच्या ह्याच्यानुसार चेंज होत राहते याची आपण नोंद घ्यायची आहे. तर एन्व्होरो इन्फ्रा ही वॉटर डेव्हलपमेंट रिलेटेड प्रोजेक्टमध्ये काम करणारी एक कंपनी असून बऱ्यापैकी कंपनी जी आहे ती इंडस्ट्रियल कंपनी किंवा इंडस्ट्रियल सेक्टर त्याचबरोबर जे पाणी पुरवठ्याचे जे प्रोजेक्ट असतात जे बऱ्यापैकी गव्हर्नमेंटच्या अंडर येत असतात त्याच्यासोबत काम करणारी कंपनी आहे आणि बऱ्यापैकी मोठे प्रोजेक्टसुद्धा ह्या कंपनीने आतापर्यंत हँडल केलेले आहेत. तर मित्रांनो, फायनान्शियल जो आपला ॲडवायझर असेल त्याच्या सल्ल्यानुसार ह्या IPOला आपण ॲप्लिकेशन करू शकणार आहात. तर आपल्याला फक्त ॲप्लिकेशन करत असताना सर्वात प्रथम पाहायचं आहे की यामध्ये अँकर इन्व्हेस्टरचा प्रतिसाद कसा प्रकारे ह्या कंपनीला झालेला आहे आणि
त्यानुसार आपला फायनान्शियल ॲडवायझर काय म्हणतो हे एकदा पाहून आपण आपली IPOला ॲप्लिकेशन करू शकणार आहात. तर कमेंट करून आपल्याला सांगायचं आहे कंपनी संदर्भात आणखी काही आपले विचार असतील किंवा आपण ॲप्लिकेशन करणार असेल तर कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. अशाच नवीन व्हिडिओ करता चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.